बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 17. त्याच्या रिव्ह्यूला सुरुवात करू. नमस्कार, मी मेघा आणि स्वागत करतो तुमचं ॲक्शन शॉर्ट्समध्ये. सगळ्यात आधी मी तर आज बाहेर गेले होते, मला म्हणून थोडंसं लेट झालं लिहायला, बट ठीक आहे चला. आपण काल जिथं टास्क संपला तिथूनच एपिसोड जो आहे तिथून कंटिन्यू झाला. तर नॉमिनेट करणारे होते इथे रोशन आणि सचिन, आणि प्राजक्ता आणि सागरपैकी कोणाला तरी नॉमिनेट करायचं होतं. तर या दोघांचं बहुमत होत नव्हतं. रोशन अडून राहिला तर सचिनही अडून राहिला. रोशन म्हणे मी माझ्या मतांवर ठाम आहे की मला सागरला वाचवायचं आहे. सागर दिसतोय घरात, काही का असे ना, सागर दिसू राहिला घरात. तो जोक्स करतोय, ग्रुपमध्ये बसतोय किंवा सगळ्या गोष्टी करतोय, तर सागर एकंदरीत दिसतोय घरात, असं रोशनचं म्हणणं आहे. तर सचिन म्हणतोय की सागर दिसतोय, पण प्राजक्ता ताई पण तितक्यात दिसत आहे, प्राजक्ता पण दिसून राहिली, असं माझं म्हणणं आहे. तर तो म्हणतो, सचिनचं म्हणणं की प्राजक्ता पण दिसून राहिली, मी प्राजक्ताबरोबर अनफेअर नाही करू शकत. रोशन म्हणतो मी सागरवर ठाम आहे, मी पण माझं मत मागं घेणार नाही. तर दोघांचं एकमत होत नव्हतं. दोघंही मागे हटायला तयारच नव्हते. मग बिग बॉसने इंटरफेअर केलं. बिग बॉस बोलले, तुमचं बहुमत सांगा, तुमचा निर्णय घ्या. सचिन, रोशन शेवटचं विचारतोय, पूर्ण घराला सिल्वर रेशन कार्ड मिळेल, त्यामुळे लवकरात लवकर तुमचा निर्णय जो आहे तो घ्या. यानंतर मग रोशन म्हणतो माझा निर्णय ठाम आहे, सिल्वर भेटलं तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. सचिन म्हणतो ठीक आहे, मी पण माझं मत बदलणार नाही. तर इथे सचिन डायरेक्ट बोलला की बिग बॉस आमचं काही एकमत होत नाही आहे. बिग बॉस बोलले ठीक आहे, निर्णय क्षमतेतच घोळ आहे, तर इथे कोण काय करू शकतो. तर तुम्हाला निर्णय घेता येत नाही आहे, त्यामुळे पूर्ण घराला सिल्वर रेशन कार्ड मिळत आहे आणि ही पूर्ण घराला शिक्षा आहे. अरे बापरे. मग त्याच्यानंतर बिग बॉसने विचारलं, यांच्यामध्ये एकमत झालं नाही आहे, तर आता मी पूर्ण घराला विचारतो, घराने बहुमताने सांगावं की घरात मिस्टर इंडिया कोण आहे. तर बहुमत जे सागरच्या पदरी पडलं, म्हणजे सागरला जास्तीत जास्त वोट्स जे मिळाले, आणि मिस्टर इंडिया इथे ठरली आहे प्राजक्ता, त्यामुळे प्राजक्ता झाली आहे नॉमिनेट, आणि सागर झाला इथे सेफ. पण इथं प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की सागरचं आहे ना थोडंसं, त्याचे जे टीममेट्स आहे आता त्यांच्यावरून थोडासा डामाडोल झाला आहे, म्हणजे विश्वासाचा. त्याला वाटलं म्हणजे की आता कसं आहे, प्राजक्ता आणि सागर हे एकाच टीममध्ये जवळजवळ पडतात, त्यामुळे मला असं वाटतं आहे की प्राजक्तासाठी ना जे बहुमत ते राकेशने दिलं असावं, ज्यामुळे सागर जो आहे थोडासा चिडला असा. एनिवे, कारण मी ते बघितलं नाही हातवर नेमके कोणी कोणी केले ते, नाही का, बहुमत जे झालं, कारण तिने फक्त काउंटिंग केली होती. त्याच्यामुळे मला पर्टिक्युलर राकेशचं मत आहे ना ते पाहता नाही आलं, कारण मला बघायचं होतं. ठीक आहे, आता यानंतर कोण आहे. इथं प्राजक्ता नॉमिनेट झाली आणि सागर सेफ झाला आहे. यानंतर काय, नंतर परत सदस्य होणारे आहेत ते आहेत तन्वी आणि करण. नॉमिनेट करणारे आहे ते विशाल आणि दीपाली. सर्वात आधी मी सांगू इच्छिते, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा. विशाल आणि दीपालीला पाठवलं बिग बॉसने. नॉमिनेट करणारे हे होते, तर नॉमिनेट होणारे होते तन्वी किंवा करण. तर आता यापैकी यांना निवडायचं होतं. बघा बरं का, विशाल एकदम डोकं लावून गेम खेळतोय, आणि मला असं का वाटतंय, तन्वी अनुश्रीची मैत्रिणी नंतर ती त्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकते. जशी ती म्हणते की मी या ग्रुपमध्ये पण नाही, मी त्या ग्रुपमध्ये पण, मी इंडिव्हिज्युअल खेळते, असं तिचं म्हणणं आहे. पण बघूयात काय होता गोष्टी. पण असं मला वाटतंय की तिचा नंतर कल जो आहे ना तो विशालच्या ग्रुपकडे जाऊ शकतो.
तर तन्वी आणि करण, तन्वी म्हणते की मी इंडिव्हिज्युअल खेळते आणि हा जो आहे तो ग्रुपमध्ये खेळतोय करण. आणि करण म्हणतोय की तन्वीला म्हणजे मास्टर माइंडने पाठवलं असेल तर, म्हणजे कोण माहिती आहे, विशाल. येस. आणि हे असू शकतं बरं का, म्हणजे मला माहीत नाही हे कितपत सत्य आहे की विशालने पाठवलं असावं, पण ती अनुषेशी गुलू बोलती आहे तन्वी, त्याच्यामुळे ती तिकडं जायची दाट शक्यता आहे. तन्वी जाऊ शकते, तन्वी डबल गेम खेळते असं मला पर्सनली वाटतंय. तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की सांगा. तर विशाल आणि दीपालीमध्ये दीपाली तन्वीच्या बाजूने उभं राहिली तर विशालसुद्धा म्हणतोय का तन्वी दिसली. काही असो, करण फक्त जोक्स क्रॅक करतो, पण तन्वी दिसली आहे करणपेक्षा जास्त दिसली. दीपाली पण त्याच मतावर ठाम होती का तन्वी दिसली. तर इथं तन्वीला सेफ केलं गेलं आणि करण झाला नॉमिनेट या वीकमध्ये. करण नॉमिनेट झाला. तो रेड कलर जो आहे तो पूर्ण तोंडावर मारण्यात आला आणि त्यानंतर तो कॉमेडी पण करत होता. विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम क्या है, बाप का नाम मुझे नहीं पता, वो आगे का डायलॉग, दीनानाथ डैश डैश चौहान. आपको पता हो तो मुझे बताना कमेंट सेक्शन में, क्योंकि मैंने ज़्यादा फिल्में इतनी ज़्यादा देखी नहीं. नंतर हे झाल्यानंतर करण नॉमिनेट झाल्यानंतर आणि तन्वी सेफ झाल्यानंतर नंतर होणारे कंटेस्टंट 2 जण आले, ओमकार आणि रोशन. आणि करणारे होते रुचिता आणि प्रभू. हे बघा इथं बिग बॉसने कसा गेम खेळला आहे. मला वाटतं बिग बॉसला इथे ओमकारलाच नॉमिनेशनमध्ये आणायचं होतं. ओमकारलाच आणायचं होतं म्हणून त्यांनी रुचिता आणि प्रभूला पाठवलं आहे. कारण रुचिता जी आहे ती रोशनच्या बाजू, म्हणजे रोशन त्यांच्यामध्येच बसतो. आणि प्रभूचं आणि रोशनचं सुद्धा खूप पटतं. आपण प्रभूला कधी ओमकारबरोबर जास्त इंटरॅक्ट होताना बघितलंच नाही. प्रभूचं आणि रोशनचं अगदी चांगल्या प्रकारे पटतं, हे बघितलं आहे आपण. तर इथं ओमकार, होय, रुचिता आणि प्रभूचं एकमत झालं ओमकारवर. आणि ओमकार जो आहे ना, मला वाटतं त्याची बाजू जो आहे ना पटवू नाही शकला, पण मला वाटतं रोशननेही त्याची मतं जी ना ठाम मांडली आहे महाराष्ट्रासमोर, की तो किती स्ट्रॉंग आहे आणि किती नाही. आणि ओमकार पण आहे ना इतका बोलू नाही शकला. ओमकार थोडा गोंधळलेला वाटला मला तरी पर्सनली. आणि ही गोष्ट खरी का ओमकार आहे ना आपल्याला असं कुठं मत मांडताना ठाम किंवा त्याचा मुद्दा ठामपणे कोणाच्या बाजूने उभं राहणं या गोष्टी त्याने केलेल्या दिसल्याच नाही सहसा, मला तरी दिसल्या नाही. तो फक्त टास्कमध्येच हिरो बनला. जसं रितेश सर पण बोलले भाऊच्या धक्क्यावर की टास्क सोडले तर ओमकार तुम्ही कुठेच दिसत नाही. तर त्याच्यानंतर आपण बघितलं करणारे होते रुचिता आणि प्रभू आणि दोघांनी रोशनलाच सेफ केलं. त्यामुळे इथं भांडायचा तर काही गेमच नव्हता. म्हणून मला वाटतं बिग बॉसने ना इथं ओमकारला फसवलं आहे. तर ओमकार या वीकमध्ये घरातनं बेघर व्हायचे चान्सेस जवळजवळ मला 90% दिसतं इथे. नंतर रोशन झाला सेफ आणि ओमकार झाला नॉमिनेट. पुढे जाऊया आपण. पुढं अजून इंटरेस्टिंग आहे आता. होणारे होते इथे राकेश आणि रुचिता आणि करणारे होते दिव्या आणि अनुश्री. वा बिग बॉस वा. तर आपण इथं बघितलं दिव्या जी ना तिची मतं ठामपणे समोर मांडत होती आणि दिव्या पण हार मानत नव्हती आणि अनुश्री ही हार मानत नव्हती. अनुश्रीला सेव्ह करायचं होतं ऑब्व्हियसली रुचिताला आणि दिव्या ऑब्व्हियसली सेव्ह करणार होती राकेश दादाला तिच्या. तर दिव्या म्हणते मी आरबीच्या मनाला ओळखते. तो त्याची मतं ठामपणे सांगतो, मांडतो आणि तो फिअरलेसली सगळ्या गोष्टी बोलतो असं तिचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं घरामध्ये राकेश दादा खूप पॉझिटिव्ह दिसतो आहे आणि रुचिता जी आहे ना पूर्णपणे निगेटिव्ह दिसते आहे आणि ती सांगायला लागली. तर दिव्या हा टास्क एक तर दिसण्याचा आहे एक तर नाही दिसण्याचा आहे. आणि कसं दिसण्याचा ते नाही. नंतर आपण बघितलं सागर दीपाली
एकच मिनिट, आय एम सो सॉरी, एकच मिनिट. सो मी एक मिनिट, मला एक कॉल करू द्या. एक सेकंड, आय एम सो सॉरी, सॉरी फॉर द इंटरप्शन. हॅलो, हां, थोड्या वेळाने पाठव, थोड्या वेळाने, ठीक आहे, अर्ध्या तासाने पाठव. हां, ॲक्च्युली आय एम सो सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ॲक्च्युली फोन राहिला कोणाच तरी अर्जंट, आणि म्हणून म्हटलं मी पहिले माझं कंप्लीट करून घेते. सो सॉरी फॉर द इंटरप्शन. तर कुठे होतो आपण? हां, राकेशवर होतो आपण. तर राकेश आणि रुचिता यांच्यामध्ये हे सगळं जे आहे ना ते चाललं होतं, आपण बघितलं. आणि दिव्या ठामपणे राकेशच्या बाजूने उभी होती आणि त्याची जी पॉझिटिव्ह आहे ती साईड सांगण्याचा प्रयत्न करत होती, आणि आहे घरात पॉझिटिव्ह दिसतोय राकेश, ठीक आहे. त्याचा राग सोडला तर, आणि एक वेळेस आपण म्हणू शकतो ते घरच तसं आहे की तिथे आपल्याला राग या गोष्टी सगळ्या होऊ शकतो. तर आणि अनुश्री जी आहे ती रुचिताच्या बाजूने ठाम होती, का नाही रुचिता दिसली आहे, ती पॉझिटिव्ह दिसो निगेटिव्ह दिसो, आणि रुचितामुळेच राकेश दिसला आहे. रुचिताने तो पॉईंट उचलला नसता तर राकेश कुठं होता? कुठेच नव्हता, असं तिचं म्हणणं आहे. आणि रुचिता पण म्हणते तो कोणामुळे दिसलाय? राकेश दादा कोणामुळे दिसलाय? राकेश दादा माझ्यामुळे दिसलाय, नाही तर तो दिसलाच नसता, मी जर पॉईंट उचलला नसता तर. सिम्पल आहे ही गोष्ट, असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर आपण बघितलं यांचं काही एकमत होत नव्हतं. बिग बॉस बोलले तुमचा निर्णय सांगा एकमताने, तुमचं मग हे म्हणे की आमचं एकमत नाही आहे, डायरेक्ट बोलले. अनुश्री आणि दिव्या यांचं एकमत नाही. आणि मग राकेश म्हणतो, हे दिव्या जाऊ दे, माझं नाव घे, माझं नाव घे. कारण राकेश बोलला माझं नाव घे, कारण त्याला माहिती आहे तो सेफ होणार आहे, त्याची फॅन फॉलोईंग किती जबरदस्त आहे. त्यातले त्यात, आणि घराला ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळणार होतं, ते त्याला नको हवं होतं. त्याच्यामुळे तो बोलला की माझं नाव घे दिव्या, जाऊ दे. पण दिव्या म्हणे बिलकुल नाही राकेश दादा, मी माझ्या मतावर ठाम आहे आणि मी माझा निर्णय मागे घेणार नाही. दिव्या ठाम होती. बिग बॉस म्हणाले त्यामुळे तुम्हाला ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळत आहे, आणि ही पूर्ण घराला शिक्षा स्वरूप ब्रॉन्झ रेशन कार्ड मी देत आहे. बहुमताने रुचिता नॉमिनेटेड, नंतर आहे ना घरच्यांना विचारण्यात आलं आणि बहुमताने रुचिता नॉमिनेटेड झाली आहे. सोनालीने कोणालाच मत नाही दिले. ॲक्च्युली ना सोनालीनं मत दिलं असतं तर टाय झालं असतं आणि ते पूर्ण सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. तर त्याच्यामुळे असं झालं की रुचिता नॉमिनेटेड झाली आणि राकेश जो आहे तो सेफ झाला आहे. पण सगळ्यात मोठी शॉकिंग काय होतं की राकेशच्या विरुद्ध वोट दिले सागर आणि दीपालीने रुचिताला. दीपाली विशालबरोबर जाऊनही बसलेली आहे. तुमच्या माहितीकरता मी पुढे सांगणारच आहे त्या गोष्टी काय काय नाही. तर त्याच्यानंतर इथेच सोनालीने कोणालाच मत नाही दिलं. त्यानंतर काही सदस्यांनी काही सदस्यांची कमकुवत निर्णय क्षमता दाखवली आणि गोल्डन रेशन कार्डचं ब्रॉन्झ रेशन कार्ड जे आहे ना ते सदस्यांनीच केलं, असं बिग बॉसचं म्हणणं. आणि सोनालीला शिक्षा स्वरूप नॉमिनेट केलेलं जे बिग बॉसने ते कंटिन्यू केलेलं आहे. आणि या वीकमध्ये जे नॉमिनेटेड कंटेस्टंट आहे ती आहे सोनाली, जी या घरातनं जाणार नाही. मला वाटतं ही मुलगी MG घेऊन आलेली आहे. ज्याप्रमाणे मागच्या वीकमध्ये तितकी कॉन्फिडंट होती का मला नॉमिनेट करा पण मी शेण ओतून घेणार नाही अंगावर. त्यामुळे ही जी आहे ना हिला MG ही घरातनं जात नाही. दीपाली कॉन्टेंट देते. दीपाली आता ह्या ग्रुप सोडून तिकडे गेली आहे, सो दीपाली ह्या घरातनं जात नसते. विशाल यार 2 ग्रुपचा म्हणजे टोळीचा लीडर आहे, तो कसं काय जाईल? त्याच्यामुळे विशाल गेम खेळतोय, स्ट्रॉंग गेम खेळतोय, त्यामुळे तो या घरातनं बेघर होऊच शकत नाही. प्रभूलाही हे या घरातनं पाठवणार नाही, कारण ते रील स्टारचं कंटेंट आहे आणि तो बोलतोय त्याच्या बाजूने, तो त्याचे मुद्दे मांडतोय, त्याच्यामुळे तो जाणार नाही घरातनं.
प्राजक्ताला आहे ना, मला असं वाटतं बिग बॉस स्वतः फेवर करताय. ज्याप्रमाणे भाऊने रितेशच्या म्हणजे भाऊंच्या धक्क्यावर बोललं की तिचा भाऊ इथे उभा आहे, ते एक. त्यानंतर तिला तो तनपुरा जो आहे तो गाणं म्हणायला वगैरे आणून दिला, तिची सगळी सोय केली गाणं म्हणायला. ती दिवसभरातनं 4-4, 5-5 गाणे बी म्हणत राहते. पण तिच्या गाण्यांवर कोणतीच रोकटोक नाही. बिग बॉस तिला फेवर करताय, सिम्पल आहे. बिग बॉस फेवर करताय प्राजक्ताला. इवन रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर प्राजक्ताला रागवले सुद्धा नाही. रोशनबरोबर जे अनफेअर केलं ते तुम्हाला आठवत असेल तर. त्याच्यामुळे प्राजक्ताला फुल फेवर आहे. प्राजक्ता मला वाटतं बॉटमला जरी असली तर बिग बॉस मला नाही वाटत तिला काढतील. ज्याप्रमाणे या वीकमध्ये रुचिता खाली होती, म्हणजे सगळ्यात खाली होती, तरी रुचिता घराबाहेर नाही गेली. का? कंटेंट देते म्हणून. तर रुचिता, त्यानंतर ओमकार, करण या घरातनं जात नाही अजून. करणला जबरदस्त वोट्स येत आहेत, करण घरातनं जात नाही. राहिला कोण? ओमकार या घरातनं बेघर व्हायचे चान्सेस जवळजवळ 90% आहे. ओमकार कारण टास्कशिवाय दिसत नाही. ओमकार या घरात जास्त दिसलेलाच नाही जवळजवळ. त्याच्यामुळे ओमकार हा या घरातून बेघर व्हायचे जवळजवळ मला 90% चान्स दिसत आहे. आणि बिग बॉसने ज्याप्रमाणे ओमकारच्या समोर रुचिता आणि प्रभूला उभं केलं, जे दिसत होतं साफ ते रोशनलाच सपोर्ट करणारे आणि रोशनलाच वाचवणारे, आणि ओमकार इथं नॉमिनेट होत होता, नो डाऊट अबाउट इट. त्याच्यामुळे येस, ओमकारला मला असं वाटतं का बिग बॉसनी स्वतः मासा जो आहे बिग बॉसच्या गळ्याला लागला आहे तो आहे ओमकार. आणि ओमकार या वीकमध्ये बेघर होऊ शकतो बेघर. त्याचे फुल चान्सेस दिसत आहे मला ओमकारचे. नंतर इथंच टास्क संपलेला आहे. मी नॉमिनेटेड कंटेस्टंट सांगितले आणि यामध्ये कोण घरातनं बेघर होईल तेही सांगितलं मी तुम्हाला. जवळजवळ ओमकारचे फुल चान्सेस दिसत आहे मला. आणि याच्यात वोटिंग कोणाला कमी येईल तर रुचिताला कमी येईल, पण रुचिता कंटेंट ती घराबाहेर जाणार नाही. त्याच्यामुळे हे कोणीच जाणार नाही. याच्यामध्ये ओमकारच्या गळ्यावर सगळ्यात मोठे टांगती तलवार आहे. चला, खूप झाला डिस्कशन, टास्क संपला इथे. पुढे जाऊया आपण. तन्वी अनुश्री इथे बसेल असा. तन्वी म्हणती मी जेवण बनवेल. अनुश्री म्हणती नको बनवू, तू का उगाच हे करते. तर या दोघी मैत्रिणी, त्याच्यामुळे तन्वी नंतर या ग्रुपमध्ये निर्णय देऊ शकते. त्याच्यामुळे मला वाटतं राकेशने हिला ग्रुपमध्ये बिलकुल सामावून नाही घेऊ, पाठीत खंजीर पडू शकतो मोठा. त्याच्यामुळे नको खेळू दे इंडिव्हिज्युअल. नंतर करण आणि विशाल इथं बोलणं चालू होतं. विशाल म्हणतो आरबी नाही जाणार रे, राकेश बापट नाहीच तो जात घरातनं, नॉमिनेट बी झाला असला तरी बी. करण म्हणतो मला तो पाहिजे गेममध्ये. तो हो, विशाल म्हणतो मलाही पाहिजे तो गेममध्ये. करण म्हणतो बघितलं ना त्यांनी कसं कारण दिलं, म्हणजे राकेश बापटने कसं कारण दिलं विशालला. म्हणजे विशालला म्हणतो होता का पाहिलं तर त्यांनी तुला नॉमिनेट नाही केलं का बरं? का तो म्हणतो मला हा गेम याच्यासोबत खेळायचा, याच्यावर रायव्हलरी करायची. म्हणजे याला सगळ्या गोष्टी कळत आहे बुवा. हा एकदम फिअरलेसली त्याचे मुद्दे समोर मांडूच शकतो. का नाही मांडणार? तू 2 बिग बॉस करून आला, तो का नाही मांडणार? सिम्पल आहे ना. तर तो मला पाहिजे. प्राजक्ता इथं करणला म्हणते की मला रुचिताला वाचवायचं नव्हतं. करण म्हणतोय ब्रॉन्झ मिळालं म्हणून रुचिताला मी मत दिलं आहे. रुचिताला मत का दिलं तर ब्रॉन्झ मिळालं या रागातून. आणि सागर इथे हट झालेला आहे. आपण बघितलं की सागरच्या विरुद्ध मे बी हे सगळ्या गोष्टी झाल्या, या नॉमिनेशन टास्क दरम्यानच गोष्टी झाल्या. नंतर दीपालीने रोशनसाठी टाळ्या वाजवल्या आपण बघितलं, कारण दीपाली आता या ग्रुपमध्ये बसायला लागली आहे मित्रांनो. हो, दीपालीने बदललं आहे. आणि हे ना आरबी आणि ते सुद्धा यांची गुपचूप आहे ना आता बाथरूममध्ये दिसले ओमकार आणि यांची. सांगते मी पुढं काय गोष्टी झाल्या काय नाही. दीपाली रोशनसाठी टाळ्या वाजवल्या आणि म्हणली तू ठाम मतं मांडली रोशन, तू ठाम मतं मांडली. नंतर प्राजक्ता, आपण हे बघितलं सागर पण आहे ना जवळजवळ विशालसोबत जास्तीत जास्त बसतोय, जे आपण बघतोय. नंतर प्राजक्ता, विशालला दिसायचं आहे आणि मी गेम खेळतोय बा असं दाखवायचं आहे. नंतर सागर, माझी इच्छा नव्हती बोलायची पण बोलावं लागणार आहे, असं बोलते ती. पण मग बिग बॉस कॅप्टन सोडून
सर्वांनी स्लिपिंग बॅगमध्ये झोपायचं आहे आणि कॅप्टन एकटेच बेडवर झोपेन. एकाच टॉयलेटचा वापर होईल. 75% रेशन जे आहे ते स्टोअर रूममध्ये आत्ताच्या आत्ता ठेवण्यात यावं आणि 25% रेशन तुम्ही घरात ठेवा. बिग बॉसचा आदेश केला पाहिजे सगळ्यांनी. नंतर इथं मी सांगते तुम्हाला, हे रेशन जायच्या आधी या सगळ्यांनी चोर मंडळींनी भरपूर चोरल्या गोष्टी सांगते मी पुढे कशा. नंतर विशाल रोशनजवळ तन्वी आली. आपण बघितलं विशाल रोशन इथं बसेल असतात, तिथे तन्वी आली. तन्वी म्हणते थँक्यू, हा माझा गेम आहे शेवटी, आय होप यू कॅन अंडरस्टँड. विशाल म्हणतो मला समजतं ग सर्व, चांगली खेळतीये तू, चल. तर विशाल इथं जबरदस्त गेम खेळतोय बरं का. नंतर तन्वी विशालच्या बाजूने येईल, बघा तुम्ही, बघत राहा. नंतर आपण बघितलं विशाल रुचिताला म्हणतो, नंतर लगेच दुसऱ्या वेळेस विशाल रुचिताला म्हणतो तन्वी आली होती. रुचिता म्हणती तू का गेला त्या पोरीकडे, आणि जर तू त्या पोरीकडे जाणार असेल ना तर सांगून ठेवते बरं का, तो तिच्याकडेच जा, मायाबरोबर बसू नको, मग पहिलेच सांगते. मला ती पोरगी पटत नाही. विशाल म्हणतो अरे बाबा तीच आली होती, विचार रोशनला. मग रोशन म्हणतो हो तीच आली होती आणि तीच थँक्यू बोलायला आली होती. तर मी बोललो तुला की तुझा गेम कळतोय मला, असं तसं विशाल बोलतो रुचिताला. नंतर दीपाली विशालला, बघा बरं का इथे दीपाली विशालसोबत बसली. दीपाली विशालला अनुश्री तन्वीला का सपोर्ट करते. विशाल स्मार्ट प्लेयर आहे, स्मार्ट प्लेयर. मग तन्वी बिग बॉसची फॅन आहे, हे विशाल बोलते. तन्वी बिग बॉसची फॅन आहे, तिने ठरवलं आहे की ती स्टार्ट टू एंडपासून एक कॅरेक्टर प्ले करणार आहे आणि ती तेच करते आहे, सर्वात महत्त्वाचं हे विशाल बोलतो आहे दीपालीला. मग दीपाली म्हणते आरबीने का सपोर्ट केलं. जेवण बनवते म्हणून तन्वीला, जेवण बनवते म्हणून म्हणजे राकेश बापटने. तर तुला वाटलं की मी आरबीला सपोर्ट नाही केला. विशाल म्हणतो आरबी बॅकफूटवर खेळतोय असं पण, असं म्हणतोय. दीपाली बोलते आरबीने ओमकारसाठी स्टँड घेतला आणि एक स्ट्रॉंग स्टँड घेतला आणि एक स्ट्रॉंग सपोर्टर जो आहे ना त्याचा घालवला, म्हणजे ती स्वतः. मग विशाल म्हणतो त्याला वाटतं की त्याला जिंकवायला सर्वांनी खेळायला पाहिजे, असं विशालचं म्हणणं होतं. त्यानंतर आयुष, यावेळेस ओमकार चुकला असं आयुषचं म्हणणं आहे. आणि करण म्हणतो तो दोन्हीकडे चुकला ना, इकडे ठाम मताने राहिला ना तिकडे. ही गोष्ट एकदम खरी आहे, याला मी टोटली अग्री करते की ओमकार नाही ना ठाम मतं पण नाही मांडली आणि ना तो या बाजूने राहिला नीट ना त्या बाजूने. याबद्दल तुम्हाला काय वाटते. ठीक आहे. नंतर आयुष आरबीला बोलला, ताईंशी बोलला, ताई गेल्या त्या चोरांच्या टोळीमध्ये पाहिलं. मग आरबी म्हणतोय म्हणजे राकेश बापट तिच्यात कॅलिबर आहे, ठीक आहे, आणि ठीक आहे ते त्यांच्यात बसू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि शिकती आहे ठीक आहे. आणि दिव्या जी आहे, दिव्यात कॅलिबर आहे. एका भाऊच्या धक्क्याला इतकं सिरियसली घेतलं. गेम खेळताय ना, तर गेम खेळताय तर बोलावं लागणार आहे, नॉमिनेटेड तर होणारच आहे. आणि मला पहिले आयुष वाटला, नंतर कळालं तो ओमकार आहे. तर ओमकार मला बोलायची इच्छा होत नाही आता ताईंशी बिलकुलच, कारण ताई चोरांच्या ज्या टोळीमध्ये ना जाऊन बसलेल्या आहेत. तर आरबी म्हणतोय भाऊच्या धक्क्यावर एवढं सांगितलं आहे की बा आई सारख्या आहे वगैरे, आता काय बोलणार आपण सांग बरं तू. आणि दिव्या ठीक आहे ती शिकते, तिच्यात कॅलिबर आहे, तिला सपोर्ट करतोय, तर त्यात काय इतकं बस चिडण्यासारखं, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणतं ते झालं. मग नंतर रुचिता म्हणते महाराष्ट्र बघतोय, 22 वर्षाच्या पोरीसमोर आरबी जो हे काही बोलू शकला नाही, म्हणजे राकेश बापट. तर रुचिता तू रोडीज करून आली आणि तू काय इन्फ्लुएन्सर किंवा मग रील स्टार वगैरे काही असेल, पण आरबी जो आहे ना, आरबी त्यांनी पहिले मूवीज केल्या आहे, सो त्याला खूप मोठा अनुभव आहे, कळालं ना. सो ते म्हणतात ना तरुण रक्त असतं त्याला जास्त उथळस. आणि तसं काही नाही की राकेशला मध्ये पण एक अग्रेसिव्ह पण आहे, पण त्याला वाटतं का उगाच
त्याला नाही आवडत असं तो मुद्द्याचं बोलतो फक्त. आणि जसं आपल्याला माहिती का रुचिताला हे असं खेळावंच लागेल, नाही तर घरात कसं काय टिकेल बाई. नाही तर तिला तर इतकी कमी वोटिंग होते की ती मागच्याच वीकमध्ये गेली असती राधाच्या आधी. आणि हेट तर इतकं मिळतं आहे ना बाहेरून रुचिताला की काय सांगू. पण बट एनिवे, जिथं हिरो असतो तिथं तर व्हिलन तर पाहिजेच ना, त्याशिवाय मूवी असो किंवा गेम मजा कशी येणार. चला पुढे जाऊया आपण. मग त्यानंतर आपण बघितलं की ती बोलू शकत नाही आरवी माझ्यासमोर. नंतर सोनाली, त्याने 2दा बिग बॉस केला आहे तरी त्याला माहीत नाही असं सोनालीचं म्हणणं आहे. आणि विशाल म्हणतो त्याला 15 करू दे ग तरी त्याला समजणार नाही, असं विशालचं म्हणणं आहे. त्यानंतर हे यांचं डिस्कशन चाललं होतं यांच्या सगळ्यांचं. नंतर विशाल म्हणतो त्याला फक्त चहा बनवायला आणलं, फक्त चहा बनवाय. रुचिता म्हणते त्याला फक्त कामं करायला आणलं बस. मग त्यानंतर अनुश्री, आम्ही दुधाचे पॅकेट, अंडी, पोहे सगळं काही लपवून ठेवलेलं आहे. कळालं, मी तुम्हाला बोलले ना यांनी सगळं चोरी करून ठेवलं. अनुश्री फुल आता चोरायला लागली वस्तू. पहिल्यापासून चोरी करायला लागली चावी वगैरे. आणि त्याच्यानंतर चोरीची जी रफ्तार पकडली ती पळूच राहिली, चोरीच करू राहिली. जिथं पळता पळता जे सापडेल ते घेते ती. आणि अनुश्री आता काही थांबायचं नाव नाही घेते. म्हणजे आता ही चोर नंबर 1 जी ना ती घरात अनुश्री झालेली याच्यावरनं कळते. ती म्हणते आम्ही काय चोरले बरं, दुधाचे पॅकेट्स, अंडी, पोहे आम्ही सगळे लपवून ठेवलेले, मग हे नंतर काढतील. नंतर अनुश्री, रोशन रुचिता गुजराती, विशाल राजस्थानी, दिव्या ओंकार पंजाबी दिसताय, तन्वी बेंगाली दिसते, ताही महाराष्ट्रीयन, सोनाली ब्रिटिश दिसते असं विशाल बोलला. सोनाली ब्रिटिश दिसते आहे. नंतर विशाल यांचं हेच आहे की कंटेंट हे आपल्या क्षेत्रात फेमस आहे. इकडे हे पिकनिक करायला आले का, मला तर हेच कळत नाही असं विशालचं म्हणणं आहे. रुचिता ती मला तर हे पटतच नाही, बालिश चाळे सगळे. मी तर कॉलेजला पण कधी नाही केलं हे बोलली रुचिता. विशाल म्हणतोय आपली टोळी विक्रम आहे आणि ते बेताले. आणि आपली टोळी यांना घेऊन पुढे चालली आहे, कारण यांच्यात काही दम नाही करायचा. हे जे दिसतं आहे हे आपल्यामुळे दिसतं आहे. वा. विशाल दीपालीला, माझं बॉडी वॉश गायब झालं. हे बॉडी वॉशचं हे एक भांडण झालं इथे. ते कॅप्टन रूममध्ये मला दिसलं. मग करण म्हणतोय प्रभूला, तुला सांगायचं आहे का तू किती स्ट्रॉंग आहे. आणि ते सांगितले तू. तुला सांगायचंच होतं की तू किती स्ट्रॉंग आहे आणि ते तू सांगितलं नॉमिनेशनमध्ये. त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. हे करण आणि ते त्याला बोलत आहे का तू तुझी बाजू पूर्णपणे मांडली आहे आणि प्रभू तू खूप छान खेळतोय असं त्याचा जो काय म्हणता हौसला अफजाई की आहे उसकी. नंतर आयुष, रुचिताचा टॉवेल हरवला आहे असं त्याचं म्हणणं आहे. सर्वांचे ड्रॉवर चेक केले जाणार. मग विशाल म्हणतो मग माझं बॉडी वॉश हरवलेलं मी घेऊन येतो 900 रुपयाचं, थांब दाखवतो. मग विशाल आला आणि डायरेक्ट तो कॅप्टन रूममधून ते बॉडी वॉश घेऊन आला. मग विशाल म्हणतो ही चोरीची वृत्ती आहे. आमचं जेवण बंद केलं तुम्ही 3 टाईम. आता मला तिथे बॉडी वॉश भेटलं आहे. आता डिसाईड करा सर्वांनी का मोठी चोरी कोणती आहे, 130 रुपयाच्या अंडीची का 900 रुपयाच्या बॉडी वॉशची. तर इकडे आयुष म्हणतो आहे का ते बॉडी वॉश माझं आहे. तो विशाल म्हणतो नाही ते बॉडी वॉश माझं आहे. आता कळेल विकेंडचा पाऊच्या धक्क्यावर का नेमकं बॉडी वॉश कोणाचं आहे, कारण तेव्हाच गोष्टी क्लिअर होतील. आता असंच म्हणावं. मग याच्यावरून घरात जी ना भांडणं चालली, आयुष म्हणतो नाही हे माझं आहे. राकेश म्हणतो तसं काही दुसरं असू शकत नाही का, त्याच्यावर तुझा कॉपीराईट आहे का वगैरे वगैरे. मग इकडं तन्वी म्हणत होती का रुचिताला काही बी स्वयंपाक वगैरे येत नाही आणि मी तिचा जेवण बनवणार नाही, तिने तिच्या हाताने करून घ्यावं वगैरे असे बोलली. आणि त्याच्यानंतर ही असं बोलत होती. तन्वी जेव्हा ओरडत होती तेव्हा रुचिता तिथे डान्स करत होती, ते पाहिलं आपण. त्यानंतर प्रभू कॅमेऱ्यात बोलत होता या वीकमध्ये काय काय झालं आहे वगैरे, का यांनी चोरी केली आहे, हे केलं आहे, ते केलं आहे, असं सगळं सांगितलं आहे. या गोष्टी झालेल्या आहेत.
तर आता आपण याच्या पुढचं बोलूया, कारण मी सगळं उलटं पुलटं दिलं आहे, सो सॉरी येस. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रभू, तन्वी आणि ओंकार. प्रभू, तन्वी आणि ओंकार हे बसलेले राहतात आणि प्रभू म्हणता, माझे दुधाचे दात नाही पडले, मी 20 वर्षाचा झालो तरी पण माझे दुधाचे दात नाही पडले. मग बिग बॉस म्हणताय, प्रभू दातांचं काय झालं आहे? चला बाकीच्यांसारखे तुमचे दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे तर नाही आहे ना, असं बिग बॉस म्हणताय. मग बिग बॉस, तन्वी चला आज आपण आज मॅचिंग झालं तुमचं, मॅचिंग झालं, सर्व सदस्यांनी ॲक्च्युली मॅचिंग केलं आहे. मग तन्वी ते, बिग बॉस तुम्ही कौतुक नाही केलं, माझी तारीफ करा ना बिग बॉस, माझी तारीफ करा. मग कौतुक करायला एवढी जण आहेत, आम्ही कशाला हवं? मग तन्वी म्हणते, पण तुम्ही करा ना, तुम्ही जेव्हा करता ना तेव्हा खूप छान वाटतं. साडी घातली साडी घातली का तुमचीच आठवण येते. ओ माय गॉड. मग बिग बॉस, प्राजक्ता छान दिसत आहे. अरे बापरे, तन्वी के दिल के तुकडे तुकडे हो गए. उफ. प्राजक्ता छान दिसत आहे. प्राजक्ता म्हणती, कोल्ड कॉफी कधी पिणार आहोत बिग बॉस आपण? कोल्ड कॉफी. चान्स पे डान्स. चान्स मिळाला आहे तर डान्स पण करून घेईन मी. बिग बॉस म्हणता, घरात इतके हॉट टॉपिक चालू आहे आणि तुम्हाला कोल्ड कॉफी प्यायची का? लाल साडी तुम्ही नेसली आहे आणि तन्वीचं नाक लाल झालं आहे. तन्वी म्हणते, बिग बॉस मला चिडवू नका ना. बिग बॉस तुम्ही माझी अजूनही तारीफ नाही केली, तुम्ही तिची करताय. मग बिग बॉस म्हणताय, प्राजक्ता छान दिसताय. पुन्हा तन्वी डाऊन गेली. ओ माय गॉड. मग नंतर आपण बघितलं प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बिग बॉसनी दिल्या. मग पांढरे काळे कपडे बदलून रंगीत कपडे घालावे असा मग इथं टास्क होणार आहे. मग बिग बॉस काय, रयतेच्या राजाला समजतात, त्यांचं काही मत नसतं. फक्त सांगतात का मी राजा आहे. आपल्याला असेच प्यादे जे आहे ना ते सांगायचे आहे, जे स्वतःला राजा समजतात पण ॲक्च्युली आहे प्यादे. तर टीम एमध्ये आहे अनुश्री, रुचिता, विशाल, आयुष, करण, सोनाली, सचिन आणि रोशन, हे टीम ए. तर टीम बीमध्ये आहे तन्वी, राकेश, दीपाली, सागर, प्रभू, प्राजक्ता, ओंकार आणि दिव्या. येस, हे आहे टीम बीचे सदस्य. दोन्ही टीम चर्चा करा आणि ठरवा की कोणती टीम प्याद आहे. टीम एचं बहुमत प्याद म्हणून निवड केलं आहे त्यांनी ओंकारला, का ओंकार प्याद आहे, राकेश पण प्याद आहे. आणि बी टीममध्ये विशाल प्याद आहे आणि रुचिता प्याद आहे, हे सांगितलं आहे. आणि इथेच आहे ना हा एपिसोड जो आहे ना दी एंड झाला आहे, म्हणजेच संपलेला आहे. तर उद्याच्या एपिसोडमध्ये म्हणजे एपिसोड 18मध्ये बघूया आपण का या टास्कमध्ये कोण प्यादा ठरले आणि कोण कॅप्टन. तर बघूया कोण राजा आणि कोण त्याची प्रजा, ते उद्या आपण बघणार आहोत. सध्या एपिसोड नंबर 17 इथेच संपलेला आहे. उद्या आपण बघू कोण प्यादा आहे, कोण वजीर आहे, कोण अजून काय म्हणतात बुद्धिबळचे खेळ तुम्हाला माहिती आहे, कोण हत्ती आहे, कोण घोडा आहे, काय कोण काय आहे. तर ते सगळं आता उद्या बघणारच आहोत आपण. तर आत्ता मी तुमचा निरोप घेत आहे. आणि आज काय झालं तर नॉमिनेशन टास्क झाला घरामध्ये, आणि घरामध्ये ग्रुपमध्ये फाटाफुटी थोडीशी पडताना दिसलेली आपल्याला. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास म्हणजे रिव्ह्यू आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो. तुम्हाला जर आवडत असेल ना यार, प्लीज तुम्ही लाईक करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काय एवढी कंजूसी करताय, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभ रात्री, गुड नाईट.